ह्या कैऱ्यांना हळद मीठ लावून पाणी नितरून पुसून घेतल्या, मस्त कोरड्या केल्या आणि माशा पण नुसतं मध्ये मध्ये येत आहे. इकडे गूळ बारीक करून घेतला आहे. हे खानदेशी लोणचं आहे. खानदेशमध्ये ना हे पण टाकतात गूळ. आणि इकडे मसाले काढून ठेवले आहे. आता माझी वहिनी मला बनवून देते लोणचं. आता सगळे मसाले मिक्स करून घेते ती. आता तेल गरम करून मसाल्यामध्ये ओतते ती. जास्त गरम झालाय का? झाले गरम तेलामध्ये मस्त मसाले मिक्स. आता कलर पण भारी आलाय ना. आता मसाले गार झाले, त्याच्यामध्ये गूळ मिक्स करते. आता कैरीच्या फोडी टाकते मसाल्यामध्ये. आता मीठ टाकते आहे आणि मीठ टाकून झाल्यावर सगळं मिक्स करून घेईल. असं मस्त मिक्स करायचं, सगळं मसाले गार होऊ द्यायचे. झाला मस्त मिक्स मसाला, सगळ्या कैऱ्यांना मस्त पुरलाय ना. एकदम परफेक्ट मसाला झाला. आमचं लोणचं रेडी. आता बरणीमध्ये भरून द्या. भर. झालं आमचं फायनली लोणचं. 2 बरण्या भरल्या. थँक्यू वहिनी, लोणचं बनवून दिलं आम्हाला. हे बघा 2 बरण्या भरून लोणचं बनवलं. इकडे गावाकडे आली मी खानदेशमध्ये. इकडून लोणचं बनवून घेऊन जाणार आता मी आमच्या घरी. माझ्या वहिनीने बनवून दिलं मस्त खानदेशी लोणचं. खूप टेस्टी लोणचं आहे. 2 बरण्या भरल्या.